लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आज आपल्याला धमाकेदार सीन पाहायला मिळणार आहे. आज आपल्याला मालिनी कशाप्रकारे सुनीताने आणलेल्या पेनड्राईव्हची वाट लावते ते पाहायला मिळणार आहे. तर मालिनीने सुनीताला लक्ष्मीपूजनच्या दिवशी फराळ खायला बोलवलेलं असते. पण सुनीताच्या डोक्यात मात्र काव्याला एक्सपोज करायचा प्लॅन चालू असतो. काव्या सुनीता, मालिनीला आणि विक्रम सोप्यावर फराळ करायला बसलेले असतात. तेव्हा सुनीता चकली खात असते. तेव्हा ती काव्याला म्हणते, चकली छान झाली, तूच बनवलीला काव्या? तर काव्या म्हणते, नाही ताई, आणि असं म्हणून ती गप्प बसते. तर सुनीता म्हणते, मग तू काय केलंस? तेव्हा विक्रम म्हणतो, तिने आणि मी मिळून घर साफ केले. त्यावर सुनीता म्हणते, चांगलेच दिवे लावलेस की काव्या. त्यावर मालिनी तिला रागातच बोलते, काय नक्की म्हणायचंय तुला? तेव्हा सुनीता म्हणते की मला काय म्हणायचे ना ते तुझ्या सुनेला कळले, बरोबर ना काव्या? असं म्हणून ती रागात उठते. आता मात्र काव्य खूपच घाबरलेली असते. तेव्हा विक्रमही रागात उठतो आणि म्हणतो, हा काय तमाशा लावलाय? तेव्हा सुनीता म्हणते, मी सत्य सांगायला इथे आली आहे. तुमच्या काव्याचं ज्या मुलासोबत अफेअर आहे ना त्याचा चेहरा दाखवायला आली आहे मी. या पेनड्राईव्हमध्ये तुझ्या सुनेचे आणि त्या कॅफेमधल्या मुलाचं CCTV फुटेज आहे. हे ऐकून काव्य अजूनच घाबरते. तिला वाटतं आज काही सत्य उघड झाल्याशिवाय राहणार नाही. आणि सुनीता तो लॅपटॉपला पेनड्राईव्ह लावते आणि तो व्हिडिओ चालू करते, ज्यामध्ये काव्य तिच्या कॅफेमध्ये बसलेली असते. पण जेव्हा तिथे अजून आलेला नसतो आणि मालिनीचा हात ओढून तिला दाखवण्याचा प्रयत्न करते. पण मालिनीला या गोष्टीचा खूप राग आलेला असतो की तिने सुनीताला फराळ करायला बोलवलेलं असतं. पण तिने काव्याच्या विरोधात पुरावे गोळा करून आणलेले असतात. ती रागातच लॅपटॉप बंद करून तो पेनड्राईव्ह हातात घेते. तेव्हा सुनीता म्हणते, मला मान्य आहे नंदिनी, मालिनी तुला बघवत नाही, तुझ्या कॅरेक्टरलेस सुनेचे चाळे. असं हे ऐकल्यावर मालिनीला अजूनच राग येतो आणि ताडकन सुनीताच्या कानाखाली देते आणि बोलते, माझ्या काव्याबद्दल, माझ्या सुनेबद्दल एकही शब्द बोललीस ना तर खबरदार, माझ्या दोन्हीसुद्धा 100 नंबरी सोनं आहे. तेव्हा सुनीता बोलते, त्या दिवशी तू भेटल्यावर मला सगळा प्रकार लक्षात आला आणि म्हणूनच मी असं बोलून ती गप्प होते. तेवढ्यात विक्रम बोलतो की आणि म्हणूनच तू मालिनीचे कान भरलेस. असं अगं, सुना म्हणजे पंतीसारख्या असतात. सासरच्या आणि माहेरच्या दोन्ही उंबरठा त्या उजळत असतात, पण तरीही त्यांना तेलवात करावीच लागते. मायेची, विश्वासाची, आणि आमच्या दोन्ही सुरांच्या बाबतीत आम्ही हे सगळं करत असतो. पण तू समाजाची फुंकर घालून पार वाटळ करून टाकली आहे सगळ्यांची. विक्रम आता खूपच चिडलेला असतो आणि ते पुढे बोलू लागतो, अरे गैरसमजाचे फासे फेकताना असे तुम्ही, आणि खरंच महाभारत घडते आणि खरंच घरं तुटतात, खरंच उद्ध्वस्त होतात तुझ्यामुळे. आज आमच्या घरात काही दिवस काय चाललंय, काय घडतंय, काय होतंय माहिती आहे का तुला? विक्रमचं असं बोलणं ऐकून सुनीताला काही फरक पडत नाही. ती मालिनीला म्हणते, कदाचित विक्रम बरोबर बोलत असेलही, पण तू फक्त हा पेनड्राईव्ह एकदा बघ तरी. तेवढ्यात त्यांची मोलकरीण मालिनीसमोर एक खलबत्ता घेऊन येते आणि म्हणते, वहिनी, खलबत्ता सापडला, हाच ना तो? तेव्हा मालिनी रागातच म्हणते, वेळेवर सापडला. मालिनीला असं रागात खलबत्ता घेतलेलं बघून मात्र आता सुनीता खूप घाबरते आणि मालिनीला म्हणते, म्हणू, अगं खलबत्ता हातात का घेतलायस? मला मारणार आहेस की काय? प्लीज असं काही करू नको, मी जी काही करते तुझ्या भल्यासाठी करते. त्यानंतर ती काव्याला म्हणते, अगं ये काव्या, तिला सांग मी खरं बोलते आणि तू खोटं बोलतीये. अगं बोल ना बाई. तेव्हा मालिनी म्हणते, काव्या काहीच बोलू नको, आता तुला कोणाच्याही प्रश्नांची उत्तर द्यायची गरज नाही, जे काही उत्तर द्यायचं ते मीच देईन. आणि मालिनी रागातच सुनीताच्या हातातला पेनड्राईव्ह घेते आणि खलबत्त्यात कुटते. तिला सुनीता खूप समजवण्याचा प्रयत्न करत असते, पण मालिनी काही केले ऐकत नाही. तेवढ्यात रम्या आणि वसू आत्या जिन्याने खाली येत असतात. तेव्हा वसू आत्या रम्याचा हात ओढून तिला खाली थांबून यांचं जे काही तमाशा चाललेला असतो तो दाखवण्याचा प्रयत्न करते. आणि आता मालिनी तो फुटलेला पेनड्राईव्ह असतो ना ते फेकून देते. तेव्हा सुनीता म्हणते, अगं काय केलंस म्हणून तू? तेव्हा मालिनी अजूनच जोरात ओरडते, तिला बोलते, बस, एकही शब्द मला बोलू नकोस, मला माझ्या नजरेसमोर तू अजिबात नको आहेस. गणपतीच्या विसर्जनाच्या वेळेस मी स्वतः तुला घेऊन आले होते तुला माझ्या घरी, पण आज आपल्या मैत्रिणीचं विसर्जन करते मी. मला माझ्या या मंगल घरात काही अमंगल घडायला नको आहे मला. आणि ती रागातच म्हणते, निघ, आणि ती सुनीताचा हात धरून घराबाहेर काढते. मालिनीचं असं रुद्र रूप
बघून रम्या आणि वसू आत्या मात्र चक्रावून जातात. तर विक्रम काव्याला धीर देऊन सावरत असतो. तेव्हा मालिनीही तिथे येते आणि तीसुद्धा काव्याला धीर देते. तर तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे सांगायला विसरू नका. धन्यवाद.